हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू इन्स्पायर अकॅडमी. आज आपण मराठीमधला अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक घेणार, तो म्हणजे संधी. ठीक आहे. वर्णमालानंतर संधी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे व मॅक्झिमम क्वेश्चन कवर करणारा हा टॉपिक आहे. हा टॉपिक क्लिअर झाला ना की तुमचे भरपूरसे क्वेश्चन्स क्लिअर होतील. ठीक आहे. जे मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे जे मेन टॉपिक्स आहे किंवा मेन जे वर्ड्स आहे त्याच्यासाठी एक व्हिडिओ अजून घेऊन येणारच आहे. पण आज आपण शिकूया संधी. मराठी व्याकरणातील महत्त्वाचा विषय म्हणजे संधी व त्याचे प्रकार आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे. तर समोर आपण घेऊ ठीक आहे. आता बघूया आपण संधी म्हणजे काय. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. त्या वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात? संधी असे ठीक आहे. जोड शब्द तयार करताना काय होतं? संधी म्हणजे काय असते? जे जोड शब्द आहेत ते तयार करताना पहिला वर्ण, शेवटचा वर्ण किंवा ते वर्ण जे एकमेकात मिसळतात त्यातून एक वेगळा वर्ण तयार होतो. त्या वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात? संधी म्हणतात. वर्णमालामध्ये आपण वर्ण बघितलेत. फाईन. आता जे वर्ण आहेत तर पहिला वर्ण व शेवटचा वर्ण त्यांच्या एकत्रीकरण होऊन जेव्हा एक वेगळाच वर्ण तयार होतो या प्रोसेसला काय म्हणतात? संधी. एक वर्ण, पहिला वर्ण, शेवटचा वर्ण त्यांच्या एकत्रीकरणातून निघणारा दुसरा वर्ण जे तिसराच वर्ण त्याला त्याची जी प्रोसेस आहे याला संधी असे म्हणतात. याला काय म्हणतात? संधी असे म्हणतात. नंतर दोन शब्द एकत्र केल्यास त्या संधी असे म्हणतात. अर्थात संधी होताना एकमेकांशेजारी येणारे वर्ण उच्चारशास्त्राच्या नियमानुसार एकत्र येतात व जोड शब्द तयार होतो. जवळजवळ आलेले दोन ध्वनी एक जोडण्याला संधी असे म्हणतात. काय? जवळजवळ असलेले दोन ध्वनी त्याला जोडण्याला काय म्हणतात? संधी म्हणतात. ठीक आहे. म्हणजे शास्त्रानुसार, मराठी शास्त्रानुसार एकमेकांशेजारी येणारे वर्ण जेव्हा एकत्र होतात त्याला जोड शब्द म्हणतात व ती जी प्रोसेस आहे तिला काय म्हणतात? संधी म्हणतात. संधी म्हणजे साधने किंवा जोडणे. संधी म्हणजे काय? साधने किंवा जोडणे. ठीक आहे. आता आपण बघूया त्याचे प्रकार. संधीचे 3 प्रकार आहेत. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. स्वर बघितले आपण. ठीक आहे. व्यंजन बघितलेत आणि आता विसर्ग संधीमध्ये विसर्ग बघू. फाईन. स्वर संधी. स्वर संधी म्हणजे काय? तर एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असल्यास, दोन्ही वर्ण काय असल्यास? स्वर असल्यास त्यास काय म्हणतात? स्वर संधी म्हणतात. किंवा एक पाठोपाठ एक येणारे स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? स्वर म्हणतात. स्वर संधीमध्ये कशाचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट येईल? स्वरांचा. कशाचा कॉन्टॅक्ट येईल? डायरेक्टली स्वरांचा. थोडक्यात स्वर प्लस स्वर इज इक्वल टू स्वर संधी होय. स्वर संधीचे नियम पुढीलप्रमाणे आहेत. तर स्वर संधीचे उदाहरणे व प्रकार आता बघूया आपण. ठीक आहे. एक नियम प्लस आपण त्याची उदाहरणं बघूयात. सजातीय स्वरसंधी किंवा दीर्घ स्वरसंधी. कुठली स्वरसंधी आहे? पहिला सजातीय किंवा दीर्घ. दोन सजातीय स्वर एकमेकांशेजारी आले असता त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर आला असता त्याला काय म्हणतात? सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. म्हणजे काय होतात? दोन स्वर एकत्र येतात, एकमेकांशेजारी येतात आणि त्यातून एक दीर्घ स्वरांची निर्मिती होते. त्याला काय म्हणतात? सजातीय किंवा दीर्घ स्वर संधी असे म्हणतात. आता उदाहरणं बघा. मुख्यालय. मुख्य प्लस आलय. अ अधिक आ याची काय झालं? एकत्र. हे दोन स्वर काय झाले? एकत्र झाले व त्यातून शब्द झाला, संधी निर्माण झाली, मुख्यालय. त्यानंतर आहे अरुण अधिक अचल. अरुण अधिक अचल म्हणजे अ आणि आ हे दोन स्वर एकत्र आले व अरुणाचल या संधीची निर्मिती झाली. ठीक आहे. शब्दाची निर्मिती झाली. वनिता प्लस आश्रम. वनिता अधिक आश्रम.
अ अधिक आ इज इक्वल टू आ झाला व वनिताश्रम हा शब्द निर्माण झाला. हे झाली स्वरसंधीची उदाहरणे. आता आपण पुढला प्रकार बघूया. पुढला आहे वृद्धदेश स्वरसंधी. ठीक आहे. अ किंवा आ पुढे ए किंवा ए आल्यास या दोहोंबद्दल ए येतो व त्याला वृद्धदेश स्वरसंधी असे म्हणतात. म्हणजे 1 अधिक 1 अ अधिक ए इज इक्वल टू ए. 1 1 संधी काय झाली? 1 1 झाली. हे झालं 1 अधिक 1 ए अ अधिक ए एकत्र आला आणि वर्ड निर्माण झाला 1 1. ठीक आहे. आणि सदा अधिक ए व म्हणजे आ अधिक ए एकत्र झाले इज इक्वल टू ए निर्माण झाला व शब्द निर्माण झाला सदैव. नंतर आहे गुणादेश स्वरसंधी. अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोहोंऐवजी ए येतो. त्या दोघांऐवजी काय येतो? ए येतो. ई किंवा ई एकत्र जेव्हा येतो त्याच्यातून काय बनतो? ए हा वर्ड बनतो. ठीक आहे. ई आणि ई मोठी ई आणि अ अधिक आ याच्या पुढे ई अधिक ई आल्यास काय बनतो? ए हा शब्द किंवा हा स्वर बनतो. ठीक आहे. म्हणजे यथा इष्ट यात काय आलं आहे? आ अधिक ई एकत्र आला आहे म्हणून काय बनला आहे? यथेष्ट. ठीक आहे. ईश्वर अधिक इच्छा अ अधिक ई एकत्र आला आहे शब्द काय बनला आहे? ए हा स्वर बनला आहे म्हणून शब्द बनला आहे ईश्वर इच्छा. रमा अधिक ईश. ठीक आहे. रमाचा माझा आ ईचा ई अधिक शब्द बनला ए आणि वर्ड बनला आपला रमेश. चंद्र अधिक ईश द्रचा अ आणि ईचा ई याचा एकत्रीकरणातून शब्द बनला ए. शब्द बनला चंद्रेश. शब्द काय बनला? चंद्रेश बनला. नंतर आहे यनादेश स्वरसंधी. ई किंवा ई, उ किंवा क आणि र किंवा ना याच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास ई किंवा ई ऐवजी य येतो किंवा उ किंवा अ ऐवजी ब येतो व क किंवा रू ऐवजी र येतो आणि त्यात पुढील स्वर मिळतो. हे काय? ई किंवा ई आणि उ किंवा क आणि र किंवा ना याच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास, कुठलाही कोणता स्वर आल्यास, विजातीय स्वर आल्यास ई किंवा ई ऐवजी य येतो व उ किंवा अ ऐवजी ब येतो. ई आणि ईच्या जागी काय येतो? य. उ आणि अच्या जागी काय येतो? ब. आणि क आणि रूच्या जागी काय येतो? र. क आणि बच्या जागी काय येतो? र येतो. तेव्हा काय होते? यनादेश संधी तयार होते. जसं इथे आपण उदाहरणात बघूया. हे आहे प्रतिअंतर. इथे तीचा येतो ई, अंतरचा येतो अ. ठीक आहे. प्रतिअंतर. तर याची फोड कशी होते? ईच्या जागी काय येतो म्हणाले होते? य येतो म्हणाले होते आणि अच्या जागी अ आलाय तर त्याचं काय निर्माण होईल? य निर्माण होईल. काय निर्माण होईल? य निर्माण होईल. आणि शब्द कोणता बनेल? प्रत्यंतर. नंतर स्थिती अंतर. स्थिती म्हणजे तीचा येतो आपल्याला लास्ट येतो, तीचा येतो ई. ठीक आहे. अंतरचा येतो अ. तर काय होतं? ई अधिक अ. ई अधिक अ काय येईल? य. य अधिक अ काय येईल? य. पूर्ण शब्द बनेल आणि वर्ड बनेल स्थित्यांतर. शब्द काय बनेल? स्थित्यांतर. तर स्तू अल्प. सूचा येतो उ आणि अचा येतो अ. उचा काय बनतो म्हणाले ते? व बनतो म्हणाले होते. उचा काय बनतो म्हणाले होते? व बनतो म्हणाले होते. आणि अचा काय बनतो? अ. तर व शब्द पूर्ण तयार झाला व इथं काय वर्ड आहे? स्वल्प. काय वर्ड आहे? स्वल्प. ठीक आहे. नंतर आहे उर्वरित स्वरसंधी. नंतर कुठली स्वरसंधी बाकी आहे? उर्वरित. ए ओ याच्या पुढे कोणताही स्वर आल्यास ए ऐवजी ऐ, ए ऐवजी आय आणि ओ ऐवजी अ आणि औ ऐवजी आ येतात व त्यामध्ये पुढील स्वर मिसळतात. काय होईल? काय सांगितलं त्यांनी? एच्या जागी ऐ,
अच्या जागी हे एक मिनिट, एच्या जागी ऐ, एच्या जागी आय, ओच्या जागी अ आणि औच्या जागी आ हे येतात. म्हणजे जेव्हा संधी करताना एच्या जागी ए, ऐ, ओ, औ हे शब्द आले असता आपल्याला त्याच्या जागी अल्टरनेटवर ऐ, आय, अ आणि आ हे घ्यायचे आहे. जसे 9 इक काय आला, 9चा औ, औ अधिक समोर प्लस काय आला, ई आला. तर औ प्लस ई, तर औच्या जागी काय घ्यायला सांगितलं होतं इथे, औच्या जागी आपल्याला घ्यायला सांगितलं होतं आव, आ घ्यायला सांगितला होता. मग आ प्लस ई, आ प्लस ई, ई काय झालं, आवी, काय झालं, आवी. मग शब्द काय बनेल, नाविक. 9 कटला, 9 मधला औ कटला, तर शब्द काय बनेल, नाविक असा शब्द बनेल. आता आपण बघूया व्यंजन संधी. जर स्वर संधीमध्ये डायरेक्टली संबंध स्वरांशी आलेला होता, तसंच व्यंजन संधीमध्ये संबंध हा व्यंजनांशी येणार आहे. व्यंजन संधी म्हणजे काय, ते एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी एक अथवा दोन्ही व्यंजन असल्यास व्यंजन संधी तयार होते. म्हणजेच काय, जे वर्ण आहेत त्यापैकी एक किंवा दोन्हीही व्यंजने असल्यास काय होतात, व्यंजन संधी होतात. थोडक्यात काय, तर स्वर अथवा व्यंजन इज इक्वल टू व्यंजन संधी होय. व्यंजन संधीचे नियम पुढीलप्रमाणे आहेत. व्यंजन संधीचे प्रकार बघूयात आता खालीलप्रमाणे प्लस नियम. प्रथम व्यंजन संधी. दोन शब्दांची संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ग, ज, ड आणि ब मृदू व्यंजन यांच्यापैकी आल्यास तर संधी होत असताना त्याच्या जागी त्याच वर्णातील पहिले व्यंजन म्हणजेच क, च, ट आणि प येऊन संधी होते, त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. काय, दोन शब्दाची संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील काय, शेवटचा वर्ण ग, ज, ड, ब हे मृदू व्यंजन याच्यापैकी एक आल्यास संधी होत असताना त्याच्या जागी काय येईल, वर्णातील पहिले व्यंजन जे आहे ते क, च, ट आणि प येऊन संधी होते, त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. त्याला काय व्यंजन संधी म्हणतात, प्रथम व्यंजन संधी म्हणतात. यात सगळा खेळ जो आहे तो कशाचा आहे, वर्णांचा आहे. यात सगळा खेळ कशाचा आहे, वर्णांचा खेळ आहे. तर प्रथम व्यंजन संधीचे उदाहरणे बघावं. ठीक आहे. वाक्यात चातुर्य, वाग प्लस चातुर्य. पटशास्त्र, पट अधिक शास्त्र. विपत्काल इज इक्वल टू विपद अधिक काल. हे झाले याचे उदाहरणे. नंतर आहे तृतीय व्यंजन संधी. नंतर कुठला प्रकार आहे आपला, तृतीय व्यंजन संधी. दोन शब्दाची संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कुठला, क, च, ट आणि प यापैकी कोणताही वर्ण असल्यास त्यापासून संधी होत असताना त्या वर्णाचे जागी त्या वर्णातील तृतीय व्यंजन येते. या संधीला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. काय होते, क, च, ट आणि प यापैकी कोणत्याही वर्ण आल्यास त्यातून जी संधीच्या जागी तृतीय व्यंजन येते, त्या संधीच्या जागी कुठलं व्यंजन येते, तृतीय व्यंजन येते, त्याला कुठली संधी म्हणतात, तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. याची उदाहरणे काय आहेत, वागीश म्हणजे वाघ अधिक ईश, वाग्देव वाघ अधिक देव, अजंत अज अधिक अंत. ठीक आहे. नंतर आहे अनुनासिक संधी. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्याच वर्गातील अनुनासिकाशी व्यंजन संधी होते. म्हणजे त्यात काय आल्यास, अनुनासिक, आपण अनुनासिक पाहिले होते. ठीक आहे. ते अनुनासिक आल्यास वर्गातील अनुनासिकाशी व्यंजन संधी होते, त्यास अनुनासिक व्यंजन संधी म्हणतात. आता बघूया त्याची उदाहरणे. वाघ निश्चय, वाघ अधिक निश्चय.
षटमास, षट अधिक मास, जगन्नाथ, जगत अधिक नाथ ही झाली याची उदाहरणे. नंतर आहे तशी विशेष व्यंजन संधी. तची काय? विशेष व्यंजन संधी. त या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त बद्दल च येतो. त बद्दल काय येतो? त येतो. च किंवा छ आल्यास तर त बद्दल च येतो. ट किंवा ठ आल्यास ट बद्दल ट येतो. आणि ज किंवा झ आल्यास त बद्दल ज येतो. ठीक आहे. ल आल्यास त बद्दल ल येतो आणि श आल्यास त बद्दल च होतो व पुढील शब्द श बद्दल छ येते. ठीक आहे. तर त्याची उदाहरणे कशी? सच्चरित्र, सत अधिक चरित्र. उच्छेद, उत अधिक छेद. सज्जन, सत अधिक जन. सटिका, सट अधिक टीका ही झाली याची उदाहरणे. नंतर आहे म ची संधी. म ची विशेष संधी. म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो, तर व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो. काय होतो मचा? म पुढे स्वर आल्यास काय होतो? स्वर मागील म मध्ये मिसळून जातो, तर व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो. त्याची उदाहरणे काय आहे? समाचार, समधिक आचार. संगती, समधिक गती. याची उदाहरणे काय आहेत अजून? समाप्त, समधिक आप्त. नंतर आहे विसर्ग संधी, शेवटचा प्रकार संधीचा. विसर्ग संधी म्हणजे काय? ज्यावेळी एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग असतो तेव्हा विसर्ग संधी तयार होते. खालील काही विसर्ग संधी दिलेली आहेत नियमांप्रमाणे. विसर्ग संधीचा उपप्रकार, विसर्ग उकार संधी. विसर्ग काय? उकार संधी. विसर्गाच्या पुढे 5 गटापैकी कोणतेही मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. याला उपार संधी असे म्हणतात. काय होतं? गटापैकी कोणतेही मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा काय होतो? उ होतो. तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. विसर्गाचा उ होतो व त्याला अ मध्ये मिसळून ओ होतो व त्याला विसर्ग उकार संधी म्हणतात. जसे यशोधन, यश अधिक धन. मनोरथ, मन अधिक रथ. अधोवन, अध अधिक वदन. जेव्हा जोडक्षरे हा टॉपिक आपण करणार ना, तेव्हा हे पॉईंट्स अजून क्लिअर होणार तुम्हाला. व हे क्लिअर करायसाठी मॅक्झिमम टाईप ऑफ काय सॉल्व करावं लागेल? क्वेश्चन सॉल्व करावे लागेल. या उदाहरणांची फोड करावी लागेल, याचा विग्रह करावा लागेल, त्यातून शब्द तयार करावे लागेल. तेव्हा हे पॉईंट्स क्लिअर होतील. व याचे जे नियम आहेत ते लिहून ठेवावे लागतील. शब्दाच्या जागी कुठला शब्द येतो हे नियम लिहून ठेवावे लागतील. तेव्हा हा पॉईंट क्लिअर होणार आहे. हा अतिशय कठीण टॉपिक आहे संधी. ठीक आहे. नंतर आहे विसर्ग र संधी. आता र संधीचे तर 4 प्रकार येतात. हे 4 प्रकारे रचा यूज होतो, ते आपण बघूया समोर. जसं विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होते. म्हणजे काय? विसर्गाच्या मागे काय असतं? अ किंवा आ खेरीज कुठलाही स्वर किंवा मृदू वर्ण आल्यास, अ आणि आच्या खेरीज कुठला स्वर आणि मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होते. विसर्गाचा काय होऊन संधी होते? र होऊन संधी होते. उदाहरणार्थ निरंतर, नीर अधिक अंतर. नीर अधिक अंतर. काय आला इथे? अ आलाय म्हणून इथे काय झालं? याचा र झालेला आहे. नंतर दुर्जन, दूर अधिक जन. दूर अधिक जन. मृदू व्यंजन आलेलं आहे, मृदू वर्ण आलेला आहे. नंतर बहिरंग, बही अधिक अंग. अ आलेला आहे, मग त्याचा काय झालाय? र झालाय. अचा काय झालाय? र झालाय. नंतर आहे विसर्ग र संधी. ठीक आहे. विसर्ग र संधी होत असताना विसर्गाच्या मागे अ आखेरीज स्वर आल्यास त्या विसर्गाचा र होतो व दुसरा वर्ण आल्यास यावेळी पहिला र हा लोप होतो. पहिला वर्ण काय होतो? र काय होतो? लोप होतो व त्याच्या मागील स्वर व्यस असल्यास दीर्घ होतो. काय होतो? व्यस असल्यास काय होतो? दीर्घ होतो. म्हणजे विसर्ग र संधी होत असताना
अ आणि आखेरीज कोणताही स्वर आल्यास त्यावर विसर्गाचा र होतो. त्या विसर्गाचा काय होतो? र होतो. व दुसरा वर्ण आल्यास यावेळी रचा लोप होतो. रचा काय होतो? लोप होतो. म्हणजे र हा नाहीसा होतो व त्यामागील स्वर व्हेस असल्यास दीर्घ होतो. काय होतो? स्वर रस असल्यास दीर्घ असतो. दीर्घ म्हणजे कॅपिटल. ठीक आहे. जसं इथं उदाहरणात बघा, नी अधिक रस दिलेला आहे, र आला, त्यामुळे नी जो आहे तो दीर्घ झालेला आहे. नी काय झालेला आहे? दीर्घ झालेला आहे. इथे वेलांटी बघा, नी आणि नी. इथे वेलांटी बघा. ठीक आहे. दीर्घ झालेला आहे इथे. आणि इथे पण नी अधिक र, नीरव हा कसा झाला आहे? दीर्घ झालेला आहे. का? तर समोर नीच्या समोर विसर्गाच्या समोर काय आलेला आहे? र आलेला आहे. विसर्ग म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, 2 थिंब दिले आहेत त्याला विसर्ग असे म्हणतात. नंतर आहे विसर्ग घ संधी. नंतर काय आहे? विसर्ग घ संधी. विसर्गापुढे च, छ, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाच्या जागी श, श, स घेऊन संधी होते. च, छ, ट, त आणि पच्या जागी श, श व स येऊन जेव्हा संधी होते त्याला विसर्ग घ संधी असे म्हणतात. म्हणजे या वर्णापैकी काय येते? हे जे वर्ण आहे, या वर्णापुढच्या जागी हे वर्ण येऊन जेव्हा संधी होते तेव्हा त्याला विसर्ग घ संधी असे म्हणतात. जसं दृढ निश्चय, दुःख प्लस चिन्ह, दुःख प्लस चिन्ह विसर्ग आलेला आहे. ठीक आहे. आणि विसर्ग संधीमध्ये विसर्ग येणार म्हणजे 2 पॉईंट्स. ठीक आहे. नंतर निश्चय, नी अधिक चय, नी अधिक चय, त्या दोघांचं कंबाईन होऊन काय बनलं आहे? निश्चय बनलं आहे. ठीक आहे. नंतर आहे विसर्ग ड संधी. विसर्गापूर्वी अ असून पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास निसर्ग स्थिर असतो. निसर्ग कसा असतो? स्थिर. म्हणजे अ असून पुढे क, ख, प, फ यापैकी जेव्हा कुठलेही व्यंजन येते तेव्हा विसर्ग कसा राहतो? स्थिर राहतो. विसर्ग काढला जातो का? 2 जे पॉईंट्स दिले जातात आपण ते काढले जातात का? नाही. जसं इथे आहे रज, विसर्ग प्लस कन. ठीक आहे. रजकन. अध विसर्ग प्लस पात, अधपात. अंत विसर्ग प्लस पटल म्हणजे अंतपटल. तुम्हाला जर मराठी संधी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा. ॲक्च्युली हा खूप डिफिकल्ट टॉपिक आहे. तुम्हाला कळायला खूप हार्ड जाणार आहे. मी जे सांगितलं ते तुम्हाला मे बी कळायला किंवा त्या गोष्टी क्लिअर व्हायला कठीण जाईल. पण जेव्हा तुम्ही ही गोष्ट वारंवार वाचाल, ते लिहून ठेवा, त्याचे पॉईंट्स लिहाल तर हे सोप्या पद्धतीने तुम्हाला कळेल. ठीक आहे. हे झाले. विसर्ग म्हणजे काय हे तर काय कळलंच असेल ना तुम्हाला. 2 पॉईंट दिले असतात त्याला विसर्ग म्हणतात. नंतर स्वर काय, व्यंजन काय आणि मग कुठल्या स्वराच्या जागी कुठला स्वर आल्यास तर त्याची फोड कशी होते, हे आपण जेव्हा उदाहरणं घेऊ तेव्हा हा पॉईंट तुमचा अजून चांगल्या प्रकारे क्लिअर होते. सो थँक्यू फ्रेंड्स.